शिरपूर पोलीस निरीक्षक यांनी नाकाबंदी दरम्यान पकडले गुंगीकारक अफूचे बोंड, लसणाच्या आडात अफूची तस्करी। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बाईटमध्ये काय सांगितले नक्कीच ऐका। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर दिले समर्पक उत्तर। राजस्थान व मध्य प्रदेश येथील परप्रांतीय तस्करांना अटक। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरपूर तालुका पोलिसांनी राष्ट्रीय राजमार्ग व आपल्या हद्दीतील इतर ठिकाणी तपासणी नाके उभे करून चोख बंदोबस्त ठेवला आहे। लसणाच्या गोण्यांच्या आड अफूच्या बोंडांची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडत सांगवी पोलिसांनी 12 लाखांचा अफू जप्त केलाय। 29 मार्चला केलेल्या या कारवाईत 2 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। सांगवीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मध्य प्रदेशाकडून शिरपूर मार्गे महाराष्ट्रात अफूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यांच्या आदेशावरून सांगवी पोलिसांनी महामार्गावर पळासनेर येथे सापळा रचून वाहनांची झडती घेण्यास सुरुवात केली। पिकअप वाहन MP 13 GB 3525ला थांबवून चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला। त्यांनी पिकअपची झडती घेतल्यावर लसणाच्या गोण्या आड दडवलेली अफूची सुकी बोंडे आणि तयार अफू असा मुद्देमाल आढळलाय। त्याची एकूण किंमत 17 लाख रुपये आहे। चालक कृपाल सिंग उमेद सिंग राजपुरोहित, वय 35 वर्ष, राहणार गावडोली, तालुका पाचपदरी, जिल्हा बादमेर, राजस्थान, हल्ली मुक्काम नाकोडा स्वीट, येवला, जिल्हा नाशिक व क्लीनर रघुनाथ सिंग कचरू सिंग गुजर, वय 21 वर्षे, राहणार आनेडा, तालुका सोहासरा, मध्य प्रदेश यांना अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक रफिक मुल्ला, हवलदार मंगेश मोरे, चत्तरसिंग खसावद, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा, वाला पुरोहित, दिनकर पवार, रोहिदास पावरा, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली आहे। निवडणूक 2024 साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर NDPS ॲक्ट खाली काही बँड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार, सिनियर PS, सांगवी पोलीस यांना धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती। त्यांनी ट्रॅप लावला असता 2 आरोपी कृपाल सिंग उमेद सिंग राजपुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग कचरू सिंग गुजर, हे दोन्ही राहणारा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत। तर यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ दोडा म्हणजे NDPS ॲक्ट खाली जे ओपीएम बोंडे असतात त्याला ड्राय करून जो दोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ 2-2.5 किलो ओपीएम मिळालेला आहे आणि 72 किलो आपल्याला आहे दोडा जे NDPS ॲक्ट खाली बँड आहे असं आपल्याला मिळालेलं आहे। असा एकूण आपण 17,75,000 रुपयाचा साधारणतः माल आज इथं सीज केलेला आहे। 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो महाराष्ट्रामधील एका मुख्य ठिकाणी जाणार होता। त्याच्या तपासामध्ये आपण तपास चालू आहे। त्यांच्याबद्दल आता माहिती देणं योग्य होणार नाही। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री।